सुरू होतोय. दोनही संघांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची मॅच. मेगा फायनलचा हा सामना भगवा चषकाचा थरार 31 वर्षांची परंपरा सक्सेसफुल यशस्वी होत असताना सुनीलदादा माळी, नकुलदादा भांडे आणि त्यांच्या संपूर्ण शिलेदारांचं मित्र परिवाराचं करावं तेवढं कौतुक या ठिकाणी थोडं आहे. आजची अतिशय महत्त्वाची ही रात्र आहे. आजचा दिवस मान्यवर चेक एकच मिनिट. शेवटचा कॉल आसनगाव टीम साठी. शेवटचा कॉल ऑफिशियल. जर दोन्ही संघ जर टाइमचा दुरुपयोग करत असेल तर 3च षटकांचा सामना होईल. ही विनंती आहे. प्लीज सर्वांनी सहकार्य करा. महत्वाची सूचना आणि जास्त विलंब करू नका. सर्वांना विनंती, थोडंसं मागं थांबा. ही विनंती राहील. प्लीज सर्वांनी सहकार्य करा. गेम ऑन. सामना सुरू होतोय. पहिलाच बॉल घेऊन गोलंदाज तयार. पहिल्या चेंडूवरती लोअर फुलटोज ऑन साइडला फटका चांगला खेळलाय. जबरदस्त क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह. अर्जुन बांगरच्या बॅटमधनं पहिल्या बॉलवरती धावा मिळताय 4. आलाय चौकार. धावांच्या मदतीनं स्वतःचं खातं खोललं. त्याचबरोबर संघाचं खातं या ठिकाणी ओपन केलं. श्री गणेशा केलाय चौकाराच्या मदतीनं इथे खेळतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा अर्जुनच्या बॅटमधनं आलेली सिंगल धाव तुम्हाला इथे पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत. जबरदस्त गोलंदाजी या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये अनिकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. इथे आपण पाहतोय तर ओव्हर नंबर 1 मध्ये षटक क्रमांक पहिलं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी पुनश्च एकदा आलाय. सलामीची जोडी तुम्ही पाहताय अर्जुन आणि बाली. अर्थातच जुनी जाणती अनुभवी फलंदाजांची जोडी. पोर्शेती संघाची नेहमीच ज्या वेळेला चर्चा होते त्यावेळेला या एवन जोडीची चर्चा सातत्यानं आपण करत असतो. अर्जुन आणि बाली. स्ट्राईकवरती बाली भागरे उजव्या हाताचा फलंदाज. या वर्षीच्या हंगामात तुफान फॉर्ममध्ये असणारा संघ, तुफान फॉर्ममध्ये असणारा खेळाडू बाली भागरे. इथे ओव्हरपिच मिळालाय समोरच्या दिशेला. जबरदस्त कडक शॉट लॉंग ऑनला क्लिअर करत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बालीनं ठोकलाय चौकार. या चौकाराच्या मदतीनं स्कोअरबोर्डला इथून चालना मिळेल. पहिल्या षटकात आपण आहोत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू झालाय. सामना तुम्ही पाहताय बेस्ट ऑफ बोरशेती आणि त्यांच्या विरोधात दर्शन 11 आई गावदेवी आसनगाव. हा फुलटोज मिळालाय समोरच्या दिशेला. लॉंग ऑफ वरती फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला पकडेल, फेकेल. सिंगल एकच धाव मिळेल. चांगला सामना, दर्जेदार मुकाबला तुम्ही इथे एन्जॉय करताय. सामना आपण पाहताय तर मेगा फायनलची मॅच. भगवा चषकाचा थरार. सुनीलदादा माळी, नकुलदादा भांडे, आंबेडकरांचं दर्जेदार दमदार आयोजन सक्सेसफुल होत असताना यशस्वी आयोजन. इथे आपण पाहताय कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. चेंडूला पकडतायत, फेकतायत. इथे मिळतील 2 धावा. 2 मिळतायत. या 2 धावांच्या मदतीनं जर स्कोअरबोर्डवरती नजर मारली तर चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना संघ तुम्हाला पाहायला मिळतोय बेस्ट ऑफ बोरशेती आहेत. 12 धावा स्कोअरबोर्डवरती. बिनबाद 12. लास्ट बॉल पहिल्या षटकाचा हा शेवटचा चेंडू. इथे हा चेंडू पहा समोरच्या दिशेला खेळतोय. फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग, चिरत फाडत सीमारेषेच्या बाहेर. सरळ 4 धावा चौकार. स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत त्या एक षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा 16.
पहिल्या षटकात इथे 16 धावा जमवल्यात. सलामीची जोडी तुम्ही पाहताय बॅटिंग करत असताना अर्जुन बांगर आणि बाली भागरे. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल आल्यात 16. इथून षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी बंटीला पाचारित केले. धावा त्याला रोखाव्या लागतील. सलामीचे दोन्ही फलंदाज आक्रमक बॅटिंग करतायत, त्यांना इथून रोखावं लागेल. या वर्षीच्या हंगामात जर तुम्ही पाहिलं असेल तर अगदी सुरुवातीलाच TDPL मध्ये आपल्या नावाची छाप सोडली. निश्चित बाली भागरे आणि अर्जुन बांगर या दोन्ही प्लेयर्सला तुम्ही तिथे पाहिलं. अर्थातच अलीकडे तुम्ही पाहाल तर ज्या ज्या वेळेला परिसरामध्ये संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आयकॉन प्लेअरची गरज लागते, त्यावेळेला अर्जुन बांगर आणि बाली भागरे या दोन खेळाडूंना नक्कीच पाचारित केलं जातं. अग्रगण्य स्थानी राहिलेले दोन प्लेयर्स अर्थातच बाली आणि अर्जुन, जीवा शिवाची जोडी मैदानावरती सुरुवात केली आहे. धावफलकावरती स्कोरबोर्ड पुढे सरकेल 17 वरती. षटक क्रमांक 2 बंटी गोलंदाजी करतोय. बंटीच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी. मेगा फायनलची मॅच आहे. निश्चितच पहिल्या षटकात 16 आल्या. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात केली आहे. गोलंदाज बंटी. स्ट्राईक रोटेट. स्ट्राईक वरती अर्जुन. इथे हा चेंडू पहा, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फसलाय फटका. झेल पकडला जाईल का हा प्रश्न आहे. शेवटच्या मोमेंटला झेल हा ड्रॉप झालाय. इथे 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न करतायत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. झेल सुटल्यानंतर लगेच धावत सुटले आणि 3 धावा इथे कंप्लीट केल्या. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 मध्ये येतं इथे खेळ पाहायला मिळतोय. धावफलकावरती तब्बल 20 धावा बिनबाद 20. बॅटिंग करत असताना अर्जुन आणि बाली. फायनलची मॅच, मेगा फायनलचा थरार. चारी बाजूला प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी आणि या दर्दी प्रेक्षकांच्या सानिध्यात साक्षीनं चाललेला हा फायनलचा मुकाबला. गोलंदाज बंटी बालीसाठी. इथे ओव्हरपिच फटका ऑन साइडला दर्जेदार प्रहार केलाय. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं आला. पकडतोय, फेकतोय. पुन्हा 2 धावा मिळतील. स्कोरबोर्डला हलतं ठेवलंय. स्कोरबोर्डला चालना या ठिकाणी देतायत. धावफलक जाऊन पोहोचलं 22 वरती 22. गोलंदाज बंटी राईट आर्म ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा इथे आपण पाहताय. स्ट्राईक वरती बाली. अर्जुन आणि बाली या दोघांनी सुरुवात केली आहे. इथे या चेंडूवरती लॉफ्ट केले समोर. क्रॅकिंग कडक शॉट. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दे धमाका. बोरशेती गावचा ब्रँड आलाय. षटकार. चॅम्पियन आहेत. याच मैदानावरती गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये चॅम्पियन राहिलेला संघ आहे. इथे सुद्धा मैदानावरती उतरलेत. बॅटिंग करत असताना जबरदस्त फटका बालीच्या बॅटमधनं. टिपिकल बाली भागरे तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. रात्रीचा समय. फटके ज्या वेळेला आपण पाहताय बॅटिंग करत असताना फलंदाज खेळतात, त्यावेळेला नक्कीच इतके मोठे षटकार फार क्वचित पाहायला मिळत असतात. इथे आमच्या कॉम्बॉक्समध्ये सुद्धा चर्चा झाली. ज्या पद्धतीचा फटका बाली भागरेनं खेळलाय, अतुल भोईर यांच्या वतीनं 3 षटकारासाठी 2222चं पारितोषिक. बंटी इथे ऑफ साइडला शफल झालाय. जबरदस्त टोला ऑन साइडला. क्रॅकिंग
गावतंय धावफलकावरती स्कोरबोर्ड तुम्ही पाहताय 33 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 2 षटकांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळालाय. 33 धावा 2 षटकातच जमवल्यात. मेगा फायनलची मॅच जास्तीत जास्त धावा कशा बनतील यासाठी निश्चितच व्यूव्हरचना करताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बेस्ट ऑफ बोरशेती फायनलच्या मॅचमध्ये ज्या वेळेला उतरतात त्यावेळेला बेस्ट ऑफ खेळ निश्चित त्यांचा आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतो. या मॅचमध्ये सुद्धा जबरदस्त भागीदारी पार्टनरशिप देत असताना स्कोरबोर्डवरती 33 धावा बिनबाद. 2 षटकं संपली आहेत. 33 धावा बनवल्या. अर्जुन आणि बालीनं नॉटआउट खेळतायत दोघंही फलंदाज. अर्जुन खेळतोय 18 वरती, बाली खेळतोय 15 वरती. स्कोरबोर्डवरती एकंदरीत 33 धावा. षटक क्रमांक 3 तिसरं षटक या ठिकाणी चालू होतंय. गोलंदाज पवन. इथे हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आसनगाव संघाचे पुरस्कर्ते मान्यवर दर्शनदादा बोंबे यांच्या वतीनं समालोचक मित्रांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आपला आम्ही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. मेगा फायनलची मॅच अर्जुन बांगर आणि बाली भागरे. पवनचा हा चेंडू सलगचा दुसरा डॉट. चांगलं कमबॅक पवन करतोय. जबरदस्त गोलंदाजी. सलगच्या 2 चेंडूंवरती अतिशय सुंदर नियंत्रण. बॅट फिरवतायत. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ देत नाहीयेत. स्कोरबोर्ड स्थिरावलंय 33 या धावसंख्येवरती. शेवटच्या अजूनही 10 बॉलचा खेळ इथून शिल्लक. किती धावा जमतील हा प्रश्न आहे. इथे 33 धावा बिनबाद. या चेंडूवरती फटका खेचलाय. हवेमध्ये आहे. डीडी धावतोय झेलसाठी. जबरदस्त कमिटमेंट. 100% फट. मोठं मैदान पार केलं आणि चेंडूला कवेत घेत असताना दिनेश डोंगरेनं टिपलाय. अप्रतिम झेल. फलंदाज फेल. पहिला झटका ब्रेक थ्रू. ब्रेक थ्रूची गरज होती आणि हा ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवून दिलाय. चेक. बेस्ट ऑफ बोरशेतीचे ओनर परेशदादा घोरड यांच्या वतीने माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं मनापासून धन्यवाद. ओ टू कमेंटर बॉक्स. 33 धावा इथे धावफलकावरती जोडलेल्या तुम्ही पाहताय. षटक क्रमांक तिसऱ्या षटकात आपण आहोत. रोशन वेखंडे आलाय. बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. इथे कशा पद्धतीनं डावाला पुढे घेऊन जातील. 2 षटकात 33 पाहायला मिळाल्या. तिसरं षटक चालू झालं. 2 चेंडू डॉट. तिसऱ्या चेंडूवरती विकेट मिळतीये. इथे आपल्याला पाहायला मिळेल उर्वरित 3 बॉलवरती कशा पद्धतीनं धावा जमतील. गुड कमबॅक पवनच्या माध्यमातून आसनगाव संघासाठी. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. हा चेंडू चुकीचा टाकला. उलट्या हाताने खेळलाय. फटका दमदार. धावा मिळतील 4. चौकार. थर्ड अंपायर चेक करतील. या ठिकाणी हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. तिसरे अंपायर. थर्ड अंपायर या. चेक. माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोलदादा घोलप यांच्याकडून एक पारितोषिक येत आहे. अर्जुन बांगरच्या प्रति षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. ओ टू कमेंटरी बॉक्स. नो बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय. इट इज अ नो बॉल आणि नो +4 अशा 5 धावा इथे स्कोरबोर्डवरती येत आहेत. धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळतंय. वेगानं स्कोरबोर्ड पुढे जात आहे 38 या धावसंख्येवरती. इथे हा चेंडू ऑन साईडला खेळतायत. सीमारेषेच्या जवळ पकडण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आले आणि ही दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतील. स्कोरबोर्ड तब्बल 40 वरती जाऊन पोहोचले. 40 धावा धावफलकावरती इथे आपण पाहताय. पवन गोलंदाजी मार्कवरनं
षटक क्रमांक 3ची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली. पहिले 3 बॉल त्यानं सुंदर टाकले, मात्र त्यानंतर थोडासा महागडा. इथे स्विचिटचा अद्भुत अंदाज, जबरदस्त प्रहार, बॅट्समन रोशन वेखंडेचा हा करिश्मा, चौकार. दोनही संघ जे मैदानाच्या आतमध्ये खेळतायत, बोरशेती आणि आसनगाव, कुठल्याही संघानं जर कुठल्याही संघाच्या खेळाडूनं सलगचे 3 षटकार जर मारले तर श्याम मामू म्हसकर प्रतिष्ठान यांच्या वतीनं 5051 रुपयाचं पारितोषिक, मयूदादा चंदे, दर्शनदादा बोंबे, नवीनदादा बोंद्रे आणि बबल्यादादा वेखंडे यांच्या वतीनं हे पारितोषिक या ठिकाणी सलगच्या 3 षटकारासाठी दिलं जाईल. धावफलकावरती आहे 44. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. जबरदस्त बॅटिंग करत असताना टीम बेस्ट ऑफ बोरशेती 1 गडी बाद 44 विजयी. महेशदादा पवार यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं, त्यांचं मनापासून धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धावफलकावरती 44 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना अर्जुन बांगर अजूनही खेळतोय 18 वरती. रोशन वेखंडे 10 धावांवरती बॅटिंग करतोय. लास्ट ओव्हर, 4थ्या षटकाला आपण आलोय. 4थ्या षटकासाठी सुरुवात करत असताना गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, पहिला चेंडू ऑन साइडला खेळतायत. चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ, त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय, थ्रो थोडासा खराब. या अनुषंगाने तुम्ही पाहाल तर या ठिकाणी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. भगवा चषक 2026 मध्ये आपण आहोत. शेवटच्या महाअंतिम मॅच मध्ये चाललेला हा खेळ. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. विशेष आभार या स्पर्धेच्या निमित्तानं सुनीलदादा माळी, नकुलदादा भांडे आणि भगवा चषकाच्या सर्व आयोजन कमिटीचं आम्ही मानतोय. या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली. गेली 5 रात्री आम्ही या ठिकाणी आपल्यासोबत जोडलो गेलो. भरपूर साऱ्या गोष्टी इथे सुद्धा शिकायला मिळाल्या. भरपूर सारा नवीन अनुभव आम्हाला इथे आल्यानंतर मिळाला. आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आमचे टेनक्रिक वाहिनीचे संपूर्ण टीम, आपलं मनापासून आभार. आमचे समालोचक मित्र निखिलजी ठोंबरे सर, आपलं मनापासून आभार. त्याचबरोबर DJ धनू, आपण आमच्या आवाजाची सातत्यानं काळजी घेत आहेत, आपलं मनापासून आभार. या वर्षीच्या हंगामातील भगवा चषकाच्या या पर्वातील कदाचित आमच्या वाट्याला आलेली शेवटची सेवा. सर्व प्रेक्षक राजाचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. सर्व खेळाडूंचा आभार. इथे फटका फसलाय, सीमारेषेवरती फिल्डर तैनात. अर्जुन बांगर मैदानाच्या बाहेर, झेलबाद. विकेट मिळाली आहे. अर्जुन बांगरला मैदान सोडावं लागलंय. इथे आपण पाहताय तर चांगली खेळी साकारली, संघाला एक चांगली धावसंख्या उभी करून दिली आणि तिथून तो मैदान सोडतोय. अर्जुन बांगर बाद झालाय. 48 या आकड्यावरती दुसरा धक्का मिळालाय. शेवटचा अंतिम षटक, शेवटच्या षटकातील अजूनही आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ शिल्लक. दोनही लाडक्या पंचांचं मनापासून कौतुक, आभार आम्ही व्यक्त करतोय. धर्मेंद्र वर्मा सर, त्याचबरोबर मिस्टर रॉकी सर, आपलं दोघांचं मनापासून आभार. या ठिकाणी भरपूर चांगली कामगिरी तुम्ही पार पाडली, आम्हाला साथ दिलीत. त्याचबरोबर जे प्रेक्षक राजा अगदी मैदानावरती येऊन भरभरून दाद तुम्ही आम्हाला दिलीत. 5 दिवस तुम्ही आम्हाला ऐकलं, काहींनी आम्हाला सहन केलं. सर्वांचं मनापासून आभार.
पुनश्च एकदा जाऊया मैदानावर. इथे हा चेंडू ऑन साईडला खेळतायत. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर पाठलाग करेल. अडवतायत तोपर्यंत पुन्हा 2 धावा कंप्लीट वाऱ्याच्या वेगानं तिसऱ्या धावेसाठी येतायत. मात्र इथून मैदान सोडावं लागेल. रनआउट. लास्ट ओव्हर. शेवटच्या षटकाचा हा खेळ आणि निश्चितच मेगा फायनलची मॅच प्रेक्षक राजांनी भगव्या चषकाला भरपूर प्रेम दिलं. त्या सर्वांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूयात. इथे हा फटका चेंडू हवेत फसलेला फटका. चेंडू खाली फिल्डर झेलची संधी पकडेल कोण हा प्रश्न आहे. सोपा झेल ड्रॉप अगदी आपण पाहताय तर इथे पुन्हा 2 धावा मिळत आहेत. स्कोरबोर्ड पुढे सरकलं ते तब्बल 52 या आकड्यावरती. शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. इथे हा बॉल आपण पाहताय निश्चितच जाऊन थांबला आहे. तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव षटक संपलंय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. चेक केलं जाईल. वाईट बॉल चेक करूयात. तिसरे पंच या. थर्ड अंपायर. थर्ड अंपायर या. अंपायर डिसिजन इट इज अ फेअर डिलिव्हरी. मात्र इथे बॅटिंग टीमनं रिव्ह्यू कॉल केलेला आहे. चेक करायचंय वाईट बॉल आहे की नाही हे पाहायचं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 4 षटकांचा खेळ इथे संपन्न झालेला आहे. निश्चितच धावा बनल्यात 52 आणि 53 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळेल. मेगा फायनलची मॅच पुनश्च एकदा भगव्या चषकाला फायनलच्या द्वितीय सत्रासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. मी तुर्तास थांबतोय. आपण थांबू नका. पाहत राहा भगवा चषक 2026चा थरार. विशेष आभार संपूर्ण आयोजन कमिटीचं पुनश्च एकदा आम्ही मानतोय. आम्हाला या ठिकाणी बोलावलं, निश्चितच सेवा करण्याची संधी दिली आणि कैलासदादा भांडे आपणास वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. जाऊया समालोचन कक्षामध्ये ज्या ठिकाणी आवाज ऐकायला मिळेल. निखिलजी ठोंबरे सर. धन्यवाद. धन्यवाद सोमनाथ काळे सर. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चला क्षेत्ररक्षण लावा. अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोर शेती. रोशन सगळ्यांचंच बेसिक शेड्यूल आहेत मित्रा. उद्या 26 जानेवारी. खूप ऑर्डर आहेत प्रत्येकाला. चला विनंती असेल सहकार्य करा. बाली चला थोडस फास्ट. 4 षटकांमध्ये 53 धावा हे लक्ष पाहायला मिळेल. दर्शन 11 आसनगाव अर्थातच खास करून
50-51 पारितोषिक. तदनंतर प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि दर्शनदादा बोंबे जे ओनर आहेत आसनगावच्या त्यांच्या वतीनं समालोचक मित्रांसाठी 1000चं पारितोषिक. जाबाई आता आपण थोडेसे काही विशेष सन्मान बाकी आहेत, सन्मानाकडे देखील जाणार आहोत. सागर दादा या, आपला विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं केला जातोय. व्यासपीठावर केला जातोय. मी नकुलदादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दत्ता दादा, दत्ता शेठ गीते यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण करतोय या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं. दोन मिनिटं प्लीज. चला मॅच चालू करा. विजयासाठी लक्ष जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. विशेष सन्मान केला जातो व्यासपीठावर. मान्यवरांचं विशेष मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. तुमचा अमूल्य वेळ या क्रीडा स्पर्धेसाठी तुम्ही देतायत, तुमचं मनापासून धन्यवाद. चला बॅटर चला लवकरात लवकर मैदानाच्या आत. कॅन्डी अतुल भोईर यांच्या वतीनं कॅन्डीच्या लगातार 3 षटकांसाठी 5000. चोवीस बॉल 53 धावांचं लक्ष. सामन्याला विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका कोणी. प्लीज सहकार्य करा. तुमच्यामुळं ही क्रीडा स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर गेलेली आहे. मित्रांनो प्लीज सहकार्य करा. कॅन्डी कॅन्डी प्लीज सहकार्य करा. चला आलेल्या प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने झालेला आहे. प्लीज सहकार्य करा. कॅन्डी घ्या. संदीप अर्थात कॅन्डी ज्याच्या नावावर या मैदानावर खेळत असताना खास करून मुरबाड तालुक्यामध्ये सारिका हॉटेलचं जे मैदान आहे त्यावर शतक करण्याचा विक्रम आहे. आता दर्शन 11 आसनगावला विजयासाठी लक्ष. 24 बॉल 53 धावा. प्रेक्षक वर्ग तुमचा खेळ पाहण्यासाठी खास करून थांबला मित्रांनो. चंद्रकांत मोहपे यांच्या वतीनं बोरशेती गावचे जावयात ज्यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक घेतली तर 1000चं पारितोषिक. चंद्रकांतजी मोहपे. बोरशेतीचा कोणताही गोलंदाज जर विकेट हॅट्रिक घेत असेल तर चंद्रकांत मोहपे यांच्या वतीनं 1000 आणि जर विकेट हॅट्रिक झाली नाही तर समालोचन कक्षासाठी 1000. चंद्रकांत मोहपे
बोरशेतीसाठी पारितोषिक, बोरशेतीचे ते जावाई आहेत, त्यांच्या वतीने हे पारितोषिक पाहायला मिळतं. विकेट हॅट्रिकसाठी 1000. जाव्या मैदानाच्या आत ग्रँड फिनाले 31व पर्व आणि या 31व्या पर्वातील अंतिम सामना. व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत, सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅच संपली रे संपली, लगेचच बक्षीस वितरण 5 ते 10 मिनिटांमध्ये होईल, याची सर्वांनी नोंद घ्या. चला मॅचला होईल सुरुवात. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. अर्जुन बांगर याला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना, त्याची गोलंदाजी कशा प्रकारे होणार आहे ते आपल्याला पाहायचं. स्ट्रायकर एंडवर संदीप अर्थात कॅन्डी याला आपण पाहतोय. आजचा दिवस क्रमांक मैदानामध्ये शेवटची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दचं हे दमदार आयोजन, दमदार नियोजन जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. चला मॅचला होईल सुरुवात. हेवी गो. पहिला चेंडू. अर्जुन गोलंदाजी मार्कवर तयार. अर्जुन बांगर. कामगिरी कशा प्रकारे होईल ते मात्र पाहायचं. पहिला बॉल अर्जुनचा. पहिलाच बॉल चांगला इथे राहिलाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. डॉट बॉल निर्धाव चेंडू जो मात्र पाहायला मिळतो. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. फटका दमदार आहे. कॅन्डीच्या पाठमधून आलाय चौकार. 4 रन. चौकार येताना पाहायला मिळाला. संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. अर्जुन बांगर यांना आपण पाहतो. इथे टाकलेला बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर गोलंदाजी कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं आहे. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना क्रिकेटचा थरार. चार धावा. अर्जुन बिग हिट. कॅन्डीच्या बॅटमधून आक्रमण. चेंडू हवेत. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. संदीप कॅन्डी मैदानाच्या 2 धावा. दर्शन 11 आसनगाव हा संघ आपण मैदानामध्ये पाहतो. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर अर्जुन. स्ट्रायकर एंडवर कॅन्डी. ओ इथे टाकलेला हा चेंडू. व्यावसायिक क्रिकेटमध्ये खास करून तालुका हाफमध्ये एकत्रित खेळणारे खेळाडू आहेत. अर्जुन आणि कॅन्डी आता एकमेकांच्या समोर. आसनगाव वर्सेस बोरशेती. गोलंदाजी अतिशय सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळाली. अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. इथे डेड बॉल मृत्यू चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटचा थरार रणसंग्राम खास करून 10व्या दिवसामध्ये 10 दिवसीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्दचं जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. अर्जुन थोडीशी टीम मीटिंग, थोडीशी गपशप. अर्जुन आणि बालीमध्ये 6 ऑन द बोर्ड. इथे टाकलेला बॉल बॅटनं फटका खेळलाय. तिथे येथील क्षेत्ररक्षक. एक सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 7. शेवटचे 18 बॉल 46 आवश्यकता.
श्याम मामू मस्कर प्रतिष्ठान 3 बॉलवर 3 षटकार कोणताही खेळाडू खेळत असेल तर 5051चं पारितोषिक आहे. शंकर पितांबरे, मयूर चंदे, दर्शन बोंबे जे संघ मालक आहेत, नवीनजी बोंद्रे, बबल्या वेखंडे आणि नितेश भेरे यांच्या वतीनं खास करून खूप मोठी पारितोषिका आसनगाव संघासाठी देखील आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जर विकेट घेतली चंद्रकांत मोहपे जे बोरशितीचे जावई आहेत त्यांच्या वतीनं 1000चं पारितोषिका. सुमित गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. सुमित भागरे, सुमित थोडंसं फास्ट खेळा. 18 बॉल आणि 46. मागील वर्षीचा चॅम्पियन परेशदादा घोरड यांचा अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेती. याही वर्षी चांगली कामगिरी या संघाची राहिली. एक सिंगल या बॉलवर येईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक धाव एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 8 या धावफलकावर. 8 ऑन द बोर्ड. 17 बॉल 45 धावांची आवश्यकता. 31व पर्व. भरपूर काही घडताना या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. विशेषतः 72 संघांचा सहभाग. प्रत्येक दिवस प्रत्येक 8-8 संघांमधून अनेक संघ एक एक धावेवरून या क्रीडा स्पर्धेतून बाहेर जाताना पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला अनेक रेकॉर्ड, अर्धशतकं, अनेक षटकार, अनेक चौकार, अनेक विकेट हॅट्रिक या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि जबरदस्त प्रदर्शन. क्रीडा रसिकांचं कौतुक आपण करू. सातत्यानं या मैदानावर ते उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल या बॉलवर पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 10 या धावफलकावर. 10 ऑन द बोर्ड. 15 चेंडू 43चं समीकरण. दोन्ही शहापूर तालुक्यातील संघ एकमेकांच्या समोर आहेत. मयूरला पाहतायत आपण स्ट्रायकर एंडवर. सुमित, चांगली गोलंदाजी राहिली आहे सुमितची. सुमितचा बॉल फुल टॉस. मयूरच्या पाठमधून फटका. तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. जबरदस्त एफर्ट. ओ डायरेक्ट हिट आणि इथे फलंदाज मयूर बाद. व्हॉट अ थ्रो. दादू भागरेच्या माध्यमातून जबरदस्त थ्रो. विकेट येताना पाहायला मिळाली रनआउटच्या स्वरूपात. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. पडला धडला परंतु आपल्या संघासाठी लढला. दादू त्याचा थ्रो सरळ एष्ट्यांवर जाऊन आदळला. जबरदस्त कॅमेरा वर्किंग. विकेट. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. सनी आलेत मैदानाच्या आत. सनीची कामगिरी पाहिजे ती कशा प्रकारे होते. फायनलचा सामना आपण पाहिला या अगोदर. तिथे जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे या टीमचा दबदबा पाहायला मिळाला. ओमसाई कलमखांडे टीमला पराभूत करत या क्रीडा स्पर्धेचे विजेते पद त्यांनी पटकावलंय. रनरअपच्या भूमिकेमध्ये आपण पाहाल ओमसाई कलमखांडेला. तर ओपन ग्रामीण मध्ये कोणते पाहायचं. इथे टाकलेला बॉल फुल टॉस, फुल टोल इथे वसूल झालाय का ते पाहायचं. आलाय ब्रँडेड षटकार. सनीच्या बारमधून सिक्सर. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 17 या धावफलकावर. गोलंदाज तयार. फुलटॉस. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 19 या धावफलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त. 12 चेंडू 34 धावा. डीजे
अनेक प्रेक्षक वर्ग या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना शेवटची मॅच 31व पर्व पुन्हा एकदा एक वर्ष वाट पाहावी लागेल या भगवा चषकाची. एक दमदार आयोजन, दमदार नियोजनासाठी जाणलं जाणारं करंडक म्हणून भगवा चषकाकडे पाहिलं जातं. 12 बॉल 34ची आवश्यकता, फायनल मॅच आणि सध्याच्या घडीला 2:30 झालेत. पाहू शकता तुम्ही प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. 12 बॉल 34, थोडंसं फास्ट खेळा ही विनंती. तेजस जाधव गोलंदाजी ट्रॅकवर, स्ट्रायकर एंडवर कॅन्डी. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. बारा बॉल आणि आता 34 धावांची आवश्यकता. चला वेळ वाचवा. विकेट हॅट्रिक साठी चंद्रकांत मोहपे बोरशितीचे जावाई यांच्या वतीनं पारितोषिक आहे 1000च. 12 बॉल आणि 34 धावांचं समीकरण. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. कामगिरी कशी होते ते पाहायचं. 12 बॉल 34. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू चांगला राहिला. गोलंदाजी भरपूर चांगले राहिले. चेंडू आलाय डॉट, चेंडू आलाय निर्धाव. 11 बॉल आणि 34 धावा हे समीकरण. अचूकता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. शिस्तबद्ध गोलंदाजी. स्ट्रायकर एंडवर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील बॅटर कॅन्डी. 11-34. इथे टाकलेला बॉल बॅटची एज लागली का ते पाहायचं आहे, परंतु यष्टीरक्षकाकडून चूक घडते. अजून एक डॉट. 10 बॉल आणि 34 धावा हे लक्ष. दर्शनजी बोंबे साहेब यांनी प्रस्तुत केलेला दर्शन 11 आसनगाव त्यांच्या विरुद्ध परिदादा घोरड पुरस्कृत अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेती. जबरदस्त कामगिरी सध्याच्या घडीला बोरशेती टीमची राहिली आहे. 10 बॉल 34चं समीकरण. तेजस बिग हिट केलाय, चेंडू हवेत, डाऊन दी बॉल फिल्डर, विकेट, बिग विकेट डाऊन, फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये पवन दाखल होताना पाहायला मिळतील. बोरशेतीचे जावाई चंद्रच्याकडून विकेट हॅट्रिक स्पॅन्स. 9 बॉल आणि आता 34 धावा. 9 बॉल 34. ओ व्हाट अ शॉट, ब्रिलियंट टायमिंग, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. अप्रतिम आवाज 10 दिवस या क्रीडा स्पर्धेसाठी दिलाय डीजे धनु देवा. 8 बॉल आणि 30चं समीकरण. चौकार आला. मॅचचं समीकरण चेंज करणार हा चौकार ठरेल का ते पाहायचं. 8 बॉल 30चं समीकरण. बिगिट, चेंडू हवेत, कॉटन बोर्डची संधी, विकेट, फलंदाज बाद. ऑपरेटिंग डीजे ऑपरेटिंग देवा, पगाराचा दिवस आज. 7 चेंडू आणि 30 धावा. 7 चेंडू 30.
गोलंदाजी मार्कवर तेज जाधव याला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना अचूकता त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. स्ट्रायकर एनवर बॅटर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील. बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत अमित. इथे राखलेला हा चेंडू जबरदस्त षटकाची होईल समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त. धापलकावर धावसंख्या 3/23. टेन क्रिक लाईव्हच्या संपूर्ण टीमचं विशेष कौतुक आपण करू. या क्रीडा स्पर्धेमध्ये जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यानंतर दोन्ही ऑफिशियल पंच धर्मेंद्र वर्मा सर आणि त्याचबरोबर रॉकी सर आणि त्यांना साथ दिलेले सर्वच पंच त्यांचं देखील विशेष कौतुक. स्कोरर हिरामन भगत, हिरामन गडगे आणि त्यानंतर महेंद्र गडगे यांनी खूप चांगली स्कोरिंग या क्रीडा स्पर्धेमध्ये केली. त्यांचं मनापासून आभार. डीजे देवा काय आवाजाची काळजी त्यांनी 10 दिवस घेतले. त्यांचं मनापासून आभार. 6 बॉल 30. बाले आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. आयोजक कमिटी सातत्याने विश्वास दाखवत असते. त्यांचं देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. 6 चेंडू 30चं समीकरण. 6 गेंदे 30. चला वेळ वाचवणं फार महत्वाचं राहील. बाली 6 बॉल 30. आज जल्लोष होईल का? दर्शन 11 आज संघामध्ये की अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेती. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. बॅक टू बॅक 2 विजेते पद मिळवतील का भगवा चषकामध्ये ते देखील पाहायचे आपल्याला. गोलंदाज तयार. 6 चेंडू विजयासाठी 30 धावांचं लक्ष्य. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बिगिट. फटका आलाय दमदार. तिथे आहे क्षेत्ररक्षक आणि इथे अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज बाद. अप्रतिम झेल. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. भरपूर चांगला फटका आणि तितकाच चांगला झेल जो मात्र टिपताना पाहायला मिळाला. सर्वच प्रेक्षक वर्ग करंच्या या झेलावर देखील खुश झालेत. 5 बॉल होता 30चं समीकरण. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन दाखल झालेत. सचिन 5 बॉल 30 हा कारनामा करतील का ते पाहायचं. विकेट हॅट्रिक साठी चंद्रकांत मोहपे बोरशेतीचे जावाई यांच्यामध्ये 1000चं पारितोषिक. 5 बॉल अजून शिल्लक आहे. पहिल्या बॉलवर विकेट आली. अजून 2 येतील का ते पाहायचं. 5-30. इथे लेट कट. ओ तिथे एक सिंगल जे मात्र पाहायला मिळाले. जावयांचं विशेष प्रेम आहे. जसा बॉल हवेत गेला त्यांनी सांगितलं क्षेत्ररक्षकाला अरे बाबा घे. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 29 धावा. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्ग. चला वेळ वाचवा. 4 बॉल 29. कोणताही अवांतर चेंडू नसेल तर बॅक टू बॅक 2 वर्ष या क्रीडा स्पर्धेचा चॅम्पियन बनताना पाहायला मिळेल बेस्ट ऑफ बोरशेती. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील. पंचांचा नकार. लेग बायज. 3 बॉल शिल्लक. 29ची आवश्यकता. भगवा चषक. मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल सुंदर राहिलाय. चेंडू डॉट. नक्कीच गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर 2 बॉल 28. इथे टाकलेला हा बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय एक सिंगल जे मात्र पाहायला मिळेल. खास करून आज जर आपण पाहिलं 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि अनेक फ्लॅग्स सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. आपल्या देशाचा स्वाभिमान, आपल्या देशाचा अभिमान म्हणजे आपला तिरंगा. 1 बॉल 27. इथे टाकलेला बॉल बिगिट केला. अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेती.
भगवा चषक 31व्या पर्वाचा चॅम्पियन डीजे देवा. थँक्यू. चला आता लगेचच आपण बक्षीस वितरण याकडे जाणार आहोत. एक संगीत वाजवा डीजे आणि तदनंतर बक्षीस वितरण. धन्यवाद. एकदा वाजवा डीजे 5 मिनिटं तोपर्यंत